मित्रांनो, 150चा वर्ग 22,500 आणि या माहितीवरून आपल्याला 151चा वर्ग काढायचा आहे, 152चा वर्ग काढायचा आहे. आपल्याला गणितातील एक सूत्र माहिती आहे. कंसामध्ये एक्स प्लस वाय असेल तर कंस एक्स प्लस वायचा वर्ग बरोबर एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. ह्या सूत्रामध्ये जर आपण y बरोबर 1 ठेवलं, वायची किंमत 1 ठेवली, तर सूत्र काय होईल? एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. आणि वायची किंमत 2 ठेवली तर हे सूत्र काय होईल? एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4. मित्रांनो, इथं जर आपण एक्सची किंमत 150 ठेवली तर 151ला आपण 150 प्लस 1 म्हणू शकतो. आणि 150 प्लस 1चा वर्ग म्हणजे 150चा वर्ग प्लस 300 प्लस 1 म्हणजेच 22,500 प्लस 300 प्लस 1 म्हणजे 22,801. म्हणून 151चा वर्ग 22,801. तसं आता दुसरं जे सूत्र आहे आपलं, एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा वर्ग बरोबर एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4. इथं पुन्हा एक्सची किंमत आपण 150 ठेवू. मग सूत्र काय होईल? 152चा वर्ग बरोबर 150 प्लस 2 ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे काय झालं? 22,500 प्लस 600 प्लस 4 म्हणजे 22,500 आणि 600 म्हणजे 23,100 आणि वर 4 म्हणून 152चा वर्ग बरोबर 23,104. तर मित्रांनो, यातून आपण जर लक्षात ठेवलं की जर आपल्याला एखाद्या मोठ्या संख्येचा वर्ग माहिती असेल आणि त्याच्या पुढच्या संख्येचा वर्ग काढायचा असेल तर त्या संख्येच्या वर्गामध्ये 2x प्लस 1 2x प्लस 1 2x अधिक 1 एवढं ॲड करायचं. एक्स प्लस 2चा वर्ग पाहिजे असेल तर आपण एक्स स्क्वेअर म्हणजे त्या संख्येच्या वर्गामध्ये काय करायचं? 4x प्लस 4 ॲड करायचं.